Students, today we will see the 11th chapter, that is reflection of light from Science 1. Now, the reflection of light. You know what is meant by reflection of light. In this lesson, we are going to study mirrors and types of mirrors. आता mirrors कोणते कोणते आहेत, मग प्लेन मिरर्स आहेत, स्पेरिकल मिरर्स आहेत, त्या स्पेरिकल मिरर्सचे टाईप्स हे याच्यामध्ये स्टडी करणार आहात. स्पेरिकल मिरर अँड इमेज फॉर्म्ड बाय दॅम. स्पेरिकल मिरर्स आणि त्याच्यामुळं तयार होणारे इमेजेस कसे असणार आहेत, ऑब्जेक्ट कुठे कुठे ठेवल्यावर त्या ऑब्जेक्टच्या डिफरंट पोझिशनसाठी इमेज कसं असणार आहे ते स्टडी करणार आहात. त्याच्यानंतर मॅग्निफिकेशन ड्यू टू स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर्समुळं मॅग्निफिकेशन किती आहे, कसं आहे तेही स्टडी करणार आहात. म्हणजेच तुम्ही इथं मिरर फॉर्म्युला, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला स्टडी करणार आहात. त्याच्यानंतर त्याच्यावरून तुम्हाला काही न्यूमरिकल एक्झाम्पल्स पण या लेसनमध्ये असणार आहेत. फर्स्ट पहिल्यांदा काय, व्हॉट इज लाईट. लाईट कशाला म्हटलेलं आहे, तर लाईट ही काय आहे, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सला काही फ्रिक्वेन्सी असणार आहे त्याची. म्हणजेच त्यांची म्हणजे वेवलेंथ जी असते त्याला एक ठराविक वेवलेंथच्या रेडिएशन्स जे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, त्यांना काय म्हटलं आहे, लाईट. आणि असे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ज्या वेळेला आपल्या डोळ्यामध्ये जातात त्यावेळेस त्याच्यामुळं किंवा त्याचा उपयोग होऊन आपल्याला आपल्या सभोवतालच्या वस्तू काय होणार आहेत, दिसणार आहेत. मग लाईट हे काय आहे, तर लाईट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अँड विच कॉजेस द सेन्सेशन ऑफ व्हिजन. त्याच्यामुळं आपल्याला व्हिजन दिसणार आहेत, सभोवतालच्या वस्तू त्याच्यामुळं दिसणार आहेत. द व्हॉट इज मेंट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईटचं रिफ्लेक्शन, आता हे इथं तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेत, म्हणजे हे तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. द रिफ्लेक्शन म्हणजे काय, आता लाईट जे आहेत, लाईट रेज ज्या वेळेला एखाद्या सरफेसवरती फॉल होतात त्यावेळेला त्या सरफेसवरती फॉल झाल्यावरती ते लाईट रेज वेगवेगळ्या डायरेक्शन्सला काय होतात, डिफ्लेक्ट होतात. डिफ्लेक्ट म्हणजे त्यांचा पाथ जो आहे तो काय होणार आहे, चेंज होणार आहे, ते डिफ्लेक्ट होणार आहेत. म्हणजेच वेन द लाईट रेज फॉल्स ऑन अ सरफेस दे गेट डिफ्लेक्टेड, त्यांचं डिफ्लेक्शन होणार आहे. आणखीन त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, आता त्यांचं डिफ्लेक्शन वेगवेगळ्या डायरेक्शनला होणार आहे. मग धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज किंवा धिस फिनोमिना इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शनचे टाईप्स कोणते कोणते आहेत, तर रिफ्लेक्शनचे टाईप्स आहेत रेग्युलर रिफ्लेक्शन, आणखीन इरेग्युलर रिफ्लेक्शन. ज्या वेळेला लाईट रेज स्मूथ सरफेसवरती फॉल होतात, फ्लॅट पॉलिश्ड स्मूथ सरफेस असेल त्याच्यावरती जे रिफ्लेक्शन असणार आहे ते कसं असणार आहे, रेग्युलर रिफ्लेक्शन असणार आहे. आणि ज्या वेळेला सरफेस रफ असेल, खडबडीत असेल त्यावेळेला रिफ्लेक्शन कसं असणार आहे, इरेग्युलर असणार आहे. रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय असणार आहे, जर पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट झाला एखाद्या सरफेसवरती, पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट झाला तर त्याचे रिफ्लेक्टेड रेजसुद्धा कसे असणार आहेत, सगळे पॅरलल असणार आहेत. पण इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये इन्सिडेंट रेजचा बीम पॅरलल असला तरी रिफ्लेक्टेड रेज जे आहेत ते एकमेकांना पॅरलल असणार नाहीत, कारण तो सरफेस कसा असणार आहे, सरफेस हा रफ असणार आहे. फ्लॅट सरफेस, स्मूथ सरफेस असेल तर त्याच्यावरच्या रिफ्लेक्शनला काय म्हटलेलं आहे, रेग्युलर रिफ्लेक्शन. आणि जर सरफेस रफ असेल त्याच्यामुळंच तयार झालेलं रिफ्लेक्शन असेल लाईटचं तर त्याला काय म्हणायचं आहे, इरेग्युलर रिफ्लेक्शन. तर हा पार्ट तुम्ही 8thमध्ये बघितलेला आहे. नाव वी विल सी. लाईट इज ॲन एजंट विच गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट इज हॅपनिंग इन our surrounding. We can enjoy various wonders of nature like sunrise, sunset, rainbow only because of there is light. आता लाईटमुळं आपल्याला कोणते सनराईज, सनसेट, रेनबो हे वेगवेगळे वंडर्स ऑफ नेचर्स आपल्याला एन्जॉय करायला मिळतात. इट इज ओनली बिकॉज ऑफ लाईट दॅट वी कॅन सी the lush green vegetations, colorful flowers, deep blue skies in the days, stars shining in the night, dark night.
स्काय इन द ब्युटिफुल वर्ल्ड अराउंड अस. म्हणजे ह्या ज्या काही डिफरंट तुम्हाला सांगितलेल्या आहेत फिनोमिनाज, मग लश ग्रीन व्हेजिटेशन असेल, कलरफुल फ्लावर्स, त्याच्यानंतर डीप ब्ल्यू स्काईज, त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये चांदण्या चमकणे, ट्विंकल होणे, हे आपल्याला लाईटमुळं समजतं. वी कॅन सी द मॅनमेड ऑब्जेक्ट्स इन आवर सराउंडिंग ॲज वेल. मॅनमेड ऑब्जेक्ट्स जे आहेत ते सुद्धा आपल्याला लाईटमुळं काय होणार आहेत, दिसणार आहेत. म्हणजेच लाईट हा काय आहे, तर लाईट इज ॲक्च्युअली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स विच कॉजेस द सेन्सेशन ऑफ व्हिजन. व्हिजनचं सेन्सेशन लाईटमुळं होणार आहे आणि लाईट हे काय आहे, इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स. आता लाईट रिफ्लेक्ट्स डिफरंटली फ्रॉम द व्हॅरियस सर्फेसेस अराउंड अस. वेन we have already learnt that the reflection from smooth flat surface is regular reflection, while rough surfaces reflect lights irregularly. म्हणजेच तुम्हाला रिफ्लेक्शनचे टाईप्स आपण बघितले, इथं सांगितलं. त्याच्यामध्ये कोणतं आहे, रेग्युलर रिफ्लेक्शन, आणखीन दुसरं कोणतं आहे, इररेग्युलर रिफ्लेक्शन. आता इररेग्युलर रिफ्लेक्शन कशामुळे होणार आहे, तर ज्या वेळेस लाईट हा रफ सरफेसवरती फॉल होतो आणि तिथे रिफ्लेक्शन जे होतं ते कसं असणार आहे, इररेग्युलर असणार आहे. आणि फ्लॅट सरफेसवरती असेल तर रिफ्लेक्शन कसं असणार आहे, रेग्युलर असणार आहे. Now we will see the further, that is mirror and types of mirror. Now we will see mirror and types of mirror. आता what is mirror? mirror म्हणजे काय असणार आहे, तर mirror is a surface. आता असा एक सरफेस की ज्याच्यावरती लाईट फॉल झाल्यानंतर काय होणार आहे, रिफ्लेक्शन होऊन त्या सरफेसमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, इमेज फॉर्म होणार आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे, मिरर. म्हणजेच अ मिरर इज अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट अँड प्रोड्यूस अ इमेज. मिरर म्हणजे काय आहे, तर असा सरफेस की ज्यावेळेस त्याच्यावरती लाईट फॉल झाल्यावरती लाईटचं रिफ्लेक्शन होणार आहे आणि इमेज प्रोड्यूस होणार, क्लिअर इमेज प्रोड्यूस होते, त्या सरफेसला काय म्हटलेलं आहे, मिरर म्हटलेलं आहे. आता मिरर तयार करण्यासाठी काय केलं जातं, तर एक ग्लास सरफेस जर घेतली आपण आणि ग्लास सरफेसला काय करायचं आहे, एक त्याची जे दोन पोर्शन सरफेसेस आहेत, फ्रंट आणखीन बॅक, त्याच्यातल्या एका सरफेसला काय करायचं आहे, पॉलिश करायचं आहे. त्याच्यावरती सिल्वर किंवा ॲल्युमिनियम मेटलचा कोटिंग करायचं आहे. आणखीन नंतर काय करायचं आहे, समजा ग्लास सरफेस आहे, त्या ग्लास सरफेसला काय करायचं आहे, मिररमध्ये कन्व्हर्ट करायचं झालं तर त्याच्या एका सरफेसला पॉलिश करायचं आहे, त्याच्यावरती सिल्वर किंवा ॲल्युमिनियमचं कोटिंग द्यायचं आहे आणि ते कोटिंग राहण्यासाठी त्याच्यावरती परत कशाचं द्यायचं आहे, एक लेड ऑक्साईडचा थर द्यायचा आहे, त्याच्यावरती पुन्हा कोटिंग करायचं आहे. म्हणजेच जो काही तुम्ही ॲल्युमिनियम किंवा सिल्वर अशी जी काही थिन फिल्म किंवा थिन लेयर दिलेला आहे तो प्रोटेक्ट होण्यासाठी त्याच्यावरती पुन्हा एक ओपेक कलरनं पेंट करायचं आहे. आणि जर तसा केला तर त्या ग्लासचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, मिररमध्ये होणार आहे. आता वी नीड पॉलिश्ड सरफेस फॉर रिफ्लेक्टिंग लाईट. रिफ्लेक्टिंग लाईटसाठी पॉलिश सरफेस लागणार आहे. दिस इज बिकॉज पॉलिश्ड सरफेस ॲब्सॉर्ब्स लेस लाईट अँड सो मॅक्झिमम लाईट इज रिफ्लेक्टेड. आता पहिल्यांदा पॉलिश का करायचं आहे त्या सरफेसला, तर पॉलिश्ड सरफेस काय करणार आहे, ॲब्सॉर्ब्स लेस लाईट ॲब्सॉर्ब होणार आहे, आणखीन मोर लाईट, मॅक्झिमम लाईटचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. मॅक्झिमम लाईट इज रिफ्लेक्टेड. आता इथं तुम्हाला एका सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. जर्मन सायंटिस्ट जस्टस वो लिबिग या सायंटिस्टने पहिल्यांदा काय केलेलं आहे, प्लेन मिरर तयार केलेला आहे. कोटेड अ प्लेन सरफेस ऑफ पीस ऑफ ऑर्डिनरी ग्लास विथ सिल्वर मेटल अँड मेड फर्स्ट मिरर. सच अ मिरर इज कॉल्ड अ सिल्वर्ड ग्लास्ड मिरर. म्हणजे मिरर पहिल्यांदा बनवणारे, इन्व्हेंट करणारे कोणते सायंटिस्ट आहेत, जर्मन सायंटिस्ट जस्टस वो लिबिग यांनी प्लेन मिरर पहिल्यांदा तयार केलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी कशाचं कोटिंग केलेलं, कोणता मेटल यूज केला आहे, सिल्वर मेटल यूज केलेलं आहे. आता इन सायंटिफिक लँग्वेज अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट अँड क्रिएट्स
क्लिअर इमेज इज कॉल्ड मिरर. आता इथं तुम्हाला कोणाची डेफिनेशन मिळालेली आहे? मिररची डेफिनेशन काय आहे? अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट. सरफेस काय करणार आहे? रिफ्लेक्ट लाईट अँड क्रिएट्स क्लिअर इमेज इज कॉल्ड अ मिरर. मग आता व्हॉट इज मिरर? त्याचं आन्सर तुम्हाला इथं मिळालेलं आहे. अ मिरर इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. मिरर हे काय आहे? रिफ्लेक्टिंग सरफेस. We use various types of mirror in our daily life. Mirrors are of two types, plane mirror and spherical mirrors. Mirrors आपल्याला आपण भरपूर ठिकाणी वापरतो. मग प्लेन मिरर आणि त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत? तर प्लेन मिरर आहे, स्पेरिकल मिरर्स आहेत. द प्लेन मिरर आपल्या घरामध्ये जो आरसा असतो त्याला तो कुठला आरसा असणार आहे? प्लेन मिरर आहे. द प्लेन मिरर आर यूज्ड इन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इन आवर डे टू डे लाईफ. A mirror is made by coating a back surface of flat and smooth glass piece with a thin, reflecting film of aluminum or silver. To protect this reflecting film and to make that side opaque, another coat of an substance like lead oxide is given over it. आता how plane mirrors किंवा how mirror is formed. मिरर कसा तयार करायचा? मग त्याच्यासाठी इथं तुम्हाला त्याचा आन्सर मिळणार आहे. मिरर कसा तयार करायचा आहे? तर इट इज फॉर्म्ड बाय कोटिंग अ बॅक सरफेस ऑफ फ्लॅट अँड स्मूथ ग्लास पीस विथ अ थिन रिफ्लेक्टिंग फिल्म ऑफ ॲल्युमिनियम ऑर सिल्वर. एक ग्लास पीस त्याच्या एका बाजूला काय करायचं आहे? थिन लेयर कशाचा द्यायचा आहे? ॲल्युमिनियम किंवा सिल्वरचा द्यायचा आहे. आता तो लेयर टिकण्यासाठी काय करायचं आहे? त्याच्यावरती एक म्हणजे ती बाजू ओपेक झाली पाहिजे. ओपेक म्हणजे ती कशी असणार आहे? अपारदर्शक झाली पाहिजे. म्हणून त्याच्यावरती लेड ऑक्साईडचा थर दिला जातो आणि अशा प्रकारे मिरर तयार केला जातो. तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हाऊ मिरर इज फॉर्म्ड. मिरर कसा तयार करायचा आहे? ग्लासपासून मिरर कसा तयार केला जातो याच्यावरती क्वेश्चन विचारल्यावरती इथं त्याचं आन्सर आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे? तुम्हाला जे काही लेसन आहे, जो काही टॉपिक एक्सप्लेन केला जातो तो वाचा. रेग आणि रेग पुस्तकातली वाचून घ्या, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलेही क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहिता येणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा भाग कोणता आहे? व्हॉट आर लॉज ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. मग आता त्याचे लॉज कोणते आहेत? तर लॉज तुम्हाला माहिती आहेत. प्लेन मिररमुळं रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे लॉज कोणते आहेत? आता जो लाईट रेज सरफेसवरती फॉल होतो त्याला आपण काय म्हणतो? इन्सिडेंट रे. त्याच्यानंतर सरफेसपासून तो रिफ्लेक्ट होतो त्याला काय म्हणतो आपण? रिफ्लेक्टेड रे. आता बघा इथं काय केलेलं आहे? दिस इज अ प्लेन मिरर. मिरर दाखवताना ह्या ज्या लाईनिंग्स आहेत ते काय दाखवणार आहेत? तर तो असणार आहे ओपेक सरफेस आणि हा जो आहे त्याच्या पुढचा तो असणार आहे मिरर, म्हणजे तिथं रिफ्लेक्टिंग सरफेस असणार आहे हा. आता हे प्लेन मिरर आहे. प्लेन मिररवरती समजा एक रे AM येऊन इन्सिडेंट झाला पॉईंट Mला, एमपाशी, तर रे AMला काय म्हणता येणार आहे आपल्याला? इन्सिडंट रे. त्याच्यानंतर पॉईंट ऑफ इन्सिडन्सपाशी काय ड्रॉ केली जाते? एक नॉर्मल ड्रॉ केली जाते. म्हणजेच ह्या प्लेन मिररला ती काय असणार आहे? परपॅन्डिक्युलर लाईन आणि MN ही काय आहे? नॉर्मल आहे. आणि त्याच्यानंतर रे MB काय रिप्रेझेंट करणार आहे? तर रिफ्लेक्टेड रे. या सरफेसवरती लाईट रे इन्सिडेंट होतो त्यावेळेस त्याचं डिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजेच तो काय होणार आहे? त्याच मीडियममध्ये पुन्हा ट्रॅव्हल होणार आहे आणि त्या रेला काय आपण म्हणतो? रिफ्लेक्टेड रे. इथं फक्त एक रे दाखवलेला आहे, एक इन्सिडेंट रे AM आणि MB हा काय आहे? रे रिफ्लेक्टेड रे. आता अँगल ऑफ इन्सिडन्स कुठला आहे? तर अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच्यानंतर अँगल ऑफ रिफ्लेक्शन कशाला म्हटलेलं आहे? तर अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता जर प्लेन सरफेस असेल, प्लेन मिरर असेल,
तर काय असणार आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणून हा लॉ तुमचा, लॉमध्ये हे एक स्टेटमेंट असणार आहे किंवा हा एक पॉईंट असणार आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्याच्यानंतर अँगल ऑफ इन्सिडेंट रे, त्याच्यानंतर अजूनही कोणता असणार आहे, रिफ्लेक्टेड रे, आणखीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाय ऑन अपोजिट साईड ऑफ नॉर्मल. नॉर्मलच्या ते विरुद्ध दिशेला, विरुद्ध साईड्सला असणार आहेत. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन अपोजिट साईड ऑफ नॉर्मल. आणखीन द इन्सिडेंट रे, नॉर्मल, आणखीन रिफ्लेक्टेड रे, ऑल दीज 3 लाई इन द सेम प्लेन. असे तुम्हाला किती आहेत, 3 रूल्स आहेत. आणि कोणते कोणते आहेत, पहिलं काय असणार आहे, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे लाईज ऑन अपोजिट साईड ऑफ नॉर्मल. त्याच्यानंतर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. आणि नेक्स्ट पॉईंट काय असणार आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल इन मेजर. त्यांची मेजर काय असणार आहे, सेम. हे आहेत लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला ते लॉज लिहायला येणार आहेत. हे आहेत लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता त्याच्यानंतर नाव वी विल सी हाऊ इमेज इज फॉर्म्ड विथ द यूज ऑफ प्लेन मिरर. आणि प्लेन मिररमुळं तयार झालेलं इमेज कसं असणार आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहेत ते आपण स्टडी करूयात. तर पहिल्यांदा इथं तुम्हाला काय दाखवलेलं आहे, दिस इज अ प्लेन मिरर. हा प्लेन मिरर आहे आणि त्या प्लेन मिररवरती जर इन्सिडेंट रे परपॅन्डिक्युलर असेल, इन्सिडेंट रे कसा आहे, परपॅन्डिक्युलर असेल टू द सरफेस ऑफ मिरर, देन द रिफ्लेक्टेड रे इज इन द सेम पाथ. रिफ्लेक्टेड रे जो असणार आहे तो रिफ्लेक्टेड रे कसा असणार आहे, तो ही परपॅन्डिक्युलर त्याच डायरेक्शनमध्ये पण पाठीमागच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहे. मग इन्सिडेंट रे जर परपॅन्डिक्युलर असेल तर काय असणार आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स तिथं काय असेल 0. आणि रिफ्लेक्टेड रे आणि इन्सिडेंट रे त्याचा जो लाईन असणार आहे ती लाईन सेम असणार आहे. फक्त रिफ्लेक्टेड रे कसा असणार आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहे. आता वी सी अ क्लिअर इमेज ऑफ आवर सेल्फ वेन वी स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर इन आवर हाऊस. आपण घरामध्ये असलेल्या आरशाच्या पुढे उभारतो त्यावेळेस आपल्याला आपली इमेज आरशामध्ये दिसते. आणि टू अंडरस्टँड हाऊ ॲन इमेज इज फॉर्म्ड इन मिरर, लेट अस फर्स्ट कन्सिडर ॲन इमेज फॉर्म्ड बाय अ पॉईंट सोर्स. Light ray travels in all direction from such source. Several of these rays falls on mirror, get reflected and reach our eyes. Due to reflection, they appear to be coming from a point behind the mirror. That point in the image of the point source. That point is the image of the point source. आता इथं तुम्हाला ही डायग्रॅम कशाची आहे, जर इन्सिडेंट रे सरफेसला नॉर्मल असतील, नॉर्मल म्हणजे परपॅन्डिक्युलर असतील, तर रिफ्लेक्टेड रेसुद्धा काय असणार आहेत, त्याच परपॅन्डिक्युलर असणार आहेत बट इन अपोजिट डायरेक्शन्स. मग ही जी फिगर आहे याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे तुम्हाला, लाईट रेज फॉलिंग परपॅन्डिक्युलर ऑन द मिरर आर रिफ्लेक्टेड बॅक इन द परपॅन्डिक्युलर डायरेक्शन. लाईट रेज फॉलिंग ऑन द मिरर म्हणजे इन्सिडेंट रेज जर परपॅन्डिक्युलर असतील मिररला, तर रिफ्लेक्टेड रेजसुद्धा काय असणार आहेत, द रिफ्लेक्टेड रेज गोज बॅक इन परपॅन्डिक्युलर डायरेक्शन. ते सुद्धा काय होणार आहेत, त्याच पाथनं अपोजिट डायरेक्शननं जाणार आहेत. म्हणून ही फिगर तुम्हाला काय दाखवतं, तर वेन लाईट रेज फॉलिंग परपॅन्डिक्युलर ऑन द मिरर आर रिफ्लेक्टेड बॅक इन द परपॅन्डिक्युलर डायरेक्शन. तुम्हाला ट्रू ऑफ फॉल्ससाठी हे स्टेटमेंट दिलं जाईल, त्यावेळेस आपल्याला ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगायला आलं पाहिजे. म्हणजे लाईट रेज सरफेस प्लेन मिररवरती जर परपॅन्डिक्युलरली लाईट रेज फॉल होत असतील तर दे गेट रिफ्लेक्टेड बॅक इन परपॅन्डिक्युलर डायरेक्शन असं स्टेटमेंट देतील. ट्रू ऑफ फॉल्सला विचारलं जाऊ शकतं.
आता याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे, पॉईंट सोर्स जर आपण घेतला, ऑब्जेक्ट हा काय घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट हा पॉईंट सोर्स असेल आणि त्यावेळेला रिफ्लेक्शन कसं होतं ते स्टडी करायचं असेल तर ही काय आहे, सेकंड फिगर. याच्यामध्ये दिस इज अ प्लेन मिरर M1 M2 आणि पॉईंट सोर्स ओ हा काय असणार आहे, ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, एक पॉईंट सोर्स. ऑब्जेक्ट हा काय आहे, पॉईंट सोर्स आहे. आता याच्यामध्ये आता लाईट रेज या पॉईंट सोर्समधून काय होणार आहेत, रेज ऑल डायरेक्शनमध्ये इन्सिडंट होणार आहेत, जाणार आहेत, ट्रॅव्हल होणार आहेत. मग त्यातले 2 इन्सिडंट रेज प्लेन मिररवरती कन्सिडर केलेत. कोणता आहे, एक OR1 आणि दुसरा आहे OR2. हे इन्सिडेंट रेज आहेत. आता पॉईंट ऑफ इन्सिडन्स कोणते आहेत, R1 अँड R2. आता इथं लॉज ऑफ रिफ्लेक्शननं ही नॉर्मल आहेत. आणखीन अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय असणार आहे, इन्सिडेंट रे आणि नॉर्मल यांच्यामधला जो अँगल असणार आहे तेवढ्याच अँगलनं तो काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. या पॉईंटला इन्सिडेंट झाल्यावरती R1 आणि R2 या पॉईंटपाशी इन्सिडेंट रेज इन्सिडेंट झाल्यावरती काय होणार आहे, ते रिफ्लेक्ट होणार आहेत. मग याच्यामध्ये R1S1 हा रिफ्लेक्टेड रे आहे. कोणाचा, तर OR1चा रिफ्लेक्टेड रे कोणता आहे, रे R1S1 आणि OR2चा रिफ्लेक्टेड रे कोणता आहे, R2S2 हा रिफ्लेक्टेड रे आहे. आता तुम्हाला इथं हे जे रेज आहेत, रिफ्लेक्टेड रेज, इफ वी एक्सटेंड इट इन बॅकवर्ड डायरेक्शन, ते पाठीमागच्या डायरेक्शनला जर वाढवले तर ते कुठे मीट होणार आहेत, O1 या पॉईंटपाशी मीट होणार आहेत. म्हणजे या पॉईंटपाशी काय असणार आहे, इमेज असणार आहे. O या ऑब्जेक्टचं इमेज कुठे फॉर्म होणार आहे, O1. आणखीन हे इमेज आपल्याला बिहाइंड द मिरर, आता हे रेज जे आहेत, रिफ्लेक्टेड रेज बिहाइंड द मिरर एक्सटेंड केल्यावरती ते पाठीमागच्या बाजूला मीट होणार आहेत आणि हे रिफ्लेक्टेड रेज आपल्याला O1 या पॉईंटपासून आल्यासारखे भासतात. आणखीन इथं मग जर आपण ऑब्झर्वर जर या ठिकाणी असेल तर आपल्याला ती या O या ऑब्जेक्टची इमेज O1 ही दिसणार आहे. मग आता ही फिगर जी आहे ती फिगर आपल्याला काय सांगते, तर shows a point source O in front of plane mirror M1 M2. Incident rays OR1 and OR2 get reflected according to the laws of reflection along path R1 S1 and R2 S2 respectively. When these reflected rays are extended behind the mirror, they meet at O1. We see from E, and when we see from E या पॉईंटपासून जर आपण बघितलं तर द रे ॲपियर्स टू कमिंग फ्रॉम O. आपल्याला हे रेज कुठून आल्यासारखे भासणार आहेत, O1 या पॉईंटपासून आल्यासारखे ॲपियर होणार आहेत, म्हणजेच भासणार आहेत. ॲक्च्युअली ते O1पासून येत नाहीत, तर आपल्याला ते असे दिसणार आहेत. ॲपियर टू कम फ्रॉम, ॲपियर म्हणजे काय, आपल्याला भासणार आहेत, नॉट ॲक्च्युअली. आपल्याला फक्त काय होणार आहेत, ते भासणार आहेत O1 या पॉईंटपासून आल्यासारखे. अदर रेज स्टार्टिंग फ्रॉम O ऑल्सो गेट रिफ्लेक्टेड अँड ॲपियर टू बी कमिंग फ्रॉम O डॅश. आता इथं ओपासून O हा पॉईंट सोर्स आहे, त्याच्यातले फक्त आपण 2 लाईट रेज कन्सिडर केलेत. त्याच्यापासून अजूनही ऑल डायरेक्शनमध्ये लाईट रेज काय होणार आहेत, निघणार आहेत आणि हे मिररवरती फॉल झाल्यावरती काय होणार आहेत, त्यांचे रिफ्लेक्शनच्या लॉजनं रिफ्लेक्शन होणार आहे आणि ते सगळे रेज O1 या पॉईंटपासून आल्यासारखे भासणार आहेत. म्हणजेच O1 ही काय असणार आहे, ऑब्जेक्ट ओची इमेज असणार आहे. पॉईंट सोर्स जो O आहे त्याची इमेज काय असणार आहे, O1 असणार आहे. द रिफ्लेक्टेड रे डू नॉट ॲक्च्युअली मीट. आता हे रिफ्लेक्टेड रेज ॲक्च्युअली मीट झालेले आहेत का, तर ॲक्च्युअली मीट झालेले नाहीत. मग अशा वेळेला इमेज आपल्याला कुठं दिसते, कुठं फॉर्म होते, O1पाशी फॉर्म झालेली दिसते. म्हणजे ही इमेज कशी असते, व्हर्च्युअल इमेज असते. तुम्ही इमेजचे टाईप्स, आता मिररमधून ज्या वेळेला इमेज तयार होते त्यावेळेस मिरर इमेजचे टाईप्स 2 आहेत आणि कोणते आहेत, व्हर्च्युअल इमेज आणि रिअल इमेज. आता ज्या वेळेला रिफ्लेक्टेड रेज ॲक्च्युअली एकमेकांना मीट होतात,
म्हणजे इथं वाढवायला लागलेले आहेत, आपल्या पाठीमागच्या बाजूनं वाढवायला लागलेले आहेत. असं न करता ते जर रिफ्लेक्टेड रेज ॲक्च्युअल मीट झाले तर तिथं मिळणारी इमेज ही रिअल असते. आणि ज्या वेळेला आपण रिफ्लेक्टेड रेज एक्सटेंड करतो आणखीन मग आपल्याला ते एका पॉईंटपासून आल्यासारखे भासतात, त्यावेळेला मिळणारं इमेज जे आहे ते कसं असणार आहे, व्हर्च्युअल इमेज असणार आहे. मग इमेजचे 2 टाईप्स आहेत, व्हर्च्युअल इमेज अँड रिअल इमेज. व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय आहे, तर द रिफ्लेक्टेड रेज डू नॉट ॲक्च्युअली मीट, hence such an image is called a virtual image. The perpendicular distance of the image from the mirror is equal to the perpendicular distance of the source from the mirror. आता तुम्हाला इमेज कोणतं टाईप आहे, पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला प्लेन मिररमुळं तयार झालेलं इमेज हे कसं असणार आहे, व्हर्च्युअल असणार आहे. आता तुम्ही ज्या वेळेला आरशापुढे उभारता त्यावेळेस तुमचं इमेज तुम्हाला कसं दिसतं, इन्व्हर्टेड दिसतं का इरेक्ट दिसतं, म्हणजे तुम्हाला सरळ दिसते इमेज. ही आपली प्रतिमा जी आहे ती आपल्याला कशी दिसते, सरळ दिसते, ती उलटी दिसत नाही. मग व्हर्च्युअल इमेज असतं त्यावेळेस ते इमेज कसं असणार आहे, इरेक्ट असणार आहे, सरळ असणार आहे. मग इरेक्ट इमेज दिसणार आहे. त्याचबरोबर आता तुम्ही आरशापुढे उभारता त्यावेळेस तुम्ही जेवढे आहात, तुमचं साईज जेवढं आहे तेवढ्याच साईजचं इमेज तुम्हाला दिसणार आहे. आणि आरशापासून तुम्ही जेवढ्या अंतरावर आहात तेवढ्याच अंतरावरती तुमचं इमेज फॉर्म होणार आहेत. दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर. आता प्लेन मिररमुळं द रिफ्लेक्टेड रेज do not actually meet, hence such an image is called virtual image. The perpendicular distance from the image from the mirror is equal to the perpendicular distance of source from the mirror. कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहेत, तर पहिलं इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट डिस्टन्स, जेवढ्या मिररपासून ऑब्जेक्ट जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावरती आपल्याला काय दिसतं, इमेज दिसतं. आणखीन इमेज हे कसं असणार आहे, इज सेम साईज ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. इमेजची साईज ही ऑब्जेक्टच्या साईज एवढी असणार आहे. इमेजचं अंतर मिररपासून हे ऑब्जेक्ट जेवढ्या अंतरावर आहे मिररपासून तेवढ्या अंतरावर असणार आहे. आता त्याच्यानंतर आपण जर एक्सटेंडेड सोर्स घेतला, एक्सटेंडेड म्हणजे काय, मोठा सोर्स, अनेक पॉईंट्स एकत्र येऊन जो लाईट सोर्स तयार होतो त्याला म्हणतो आपण एक्सटेंडेड सोर्स. आणखीन पॉईंट सोर्स म्हणजे फक्त एका पॉईंटमधून जाणारा लाईट. तुम्ही पॉईंट सोर्स आणि एक्सटेंडेड सोर्स हे सुद्धा 8th स्टँडर्डमध्ये बघितलेलं असेल. आता त्याच्यानंतर इफ वी यूज ॲन एक्सटेंडेड सोर्स जर यूज केला इन्स्टेड ऑफ पॉईंट सोर्स, काय यूज करायचं आहे, एक्सटेंडेड सोर्स जर यूज केला तर काय असणार आहे, इन्स्टेड ऑफ पॉईंट सोर्स अँड इमेज इज फॉर्म्ड. आता एक्सटेंडेड सोर्स हा कसा तयार होत असतो, तर अनेक पॉईंट सोर्सपासून एक्सटेंडेड सोर्स तयार होत असतो. अँड इमेज इज फॉर्म्ड ऑफ एव्हरी पॉईंट ऑफ द सोर्स. प्रत्येक त्या पॉईंट सोर्सचा काय होणार आहे, इमेज फॉर्म होणार आहे. आणि देअर बाय फॉर्मिंग ॲन एक्सटेंडेड इमेज ऑफ ॲन होल सोर्स. प्रत्येक पूर्ण सोर्सची इमेज आपल्याला मिळणार आहे. आता या फिगरमध्ये 12.11.2c या फिगरमध्ये एक एक्सटेंडेड सोर्स, त्याला नेम काय आहे, PQ हा काय आहे, एक्सटेंडेड सोर्स. आणि हा मिररपासून काही अंतरावरती ठेवलेला आहे. M1 M2 हा मिरर आहे. मिरर दाखवताना बघा, एक तुम्हाला इथे असे एका बाजूलाच फक्त लाईनिंग्स दाखवायचे आहेत, म्हणजे हा पार्ट त्याचा रिफ्लेक्टिंग असणार नाही. त्याच्या पुढचा जो आहे हा रिफ्लेक्टिंग असणार आहे. आणि त्यावेळेस या सरफेसवरती ज्या वेळेला लाईट रेज फॉल होणार आहेत त्यावेळेस त्याचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. मग याच्यामध्ये PQ हा एक्सटेंडेड सोर्स इज केप्ट इन फ्रंट ऑफ मिरर M1 M2. द सरफेस M1 M2, द इमेज ऑफ P अँड Q आर फॉर्म्ड ॲट P1 अँड Q1. P या पॉईंटचं इमेज P1ला होणार आहे, PQ या पॉईंटचं इमेज Q2ला तयार होणार आहे. मग आणि राहिलेले जे सगळे पॉईंट सोर्स आहेत याच्यामधले त्यांचे इमेजेस P1 आणि Q1च्या दरम्यान असणार आहेत. म्हणून सिमिलरली इमेजेस ऑफ ऑल पॉईंट्स बिटवीन P अँड Q आर फॉर्म्ड बिटवीन P1 अँड Q1 रिझल्टिंग इन द इमेज
P1 Q1 ऑफ एंटायर एक्सटेंडेड सोर्स. आता याच्यामध्ये द इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर इज ऑफ सेम साईज ॲज द ऑब्जेक्ट. आता याच्यावरनं काय आपल्याला कळलेलं आहे, तर जी काही इमेज मिळणार आहे आपल्याला प्लेन मिररमुळं तयार होणारी इमेज ही कशी असणार आहे, सेम साईज ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे आत्तापर्यंत आणि आता त्याच्या पुढचा पार्ट अजून एक कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे आणि ते कोणतं आहे, ज्या वेळेला तुम्ही आता जर समजा इमेज जे आहे तुम्ही पुस्तक आपलं घेतलं आणि ते पुस्तक जर तुम्ही मिररच्या पुढे ठेवलं, इथं तुम्हाला दिलेलं आहे ते विचारलं आहे, इफ वी होल्ड अ पेज ऑफ बुक इन फ्रंट ऑफ मिरर वी सी लॅटरली इन्व्हर्टेड लेटर्स इन द मिरर आणि व्हाय डज इट हॅपन्स. आता लॅटरल इन्व्हर्शन ज्या वेळेला आपण प्लेन सरफेसवरती काही वेळेला काय होणार आहेत, आता हे जे लेटर्स आहेत किंवा आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेस आपला उजवा हात जो आहे तो आपल्याला इमेजमध्ये कुठे दिसतो, तो डाव्या बाजूला दिसतो आणि आपला डावा हाता जो आहे ते इमेजमध्ये काय दिसतं आपल्याला, राईट हँड साईडला आहे असं इमेजमध्ये आपल्याला दिसतं. म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे, लॅटरल इन्व्हर्शन. त्याला काय म्हटलेलं आहे, लॅटरल इन्व्हर्शन. म्हणजेच इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर हे कसे असणार आहेत, इरेक्ट असणार आहे, व्हर्च्युअल इरेक्ट असणार आहे, सेम साईज ॲज द ऑब्जेक्ट असणार आहे अँड इट इज ॲट सेम डिस्टन्स फ्रॉम द मिरर ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय झालेलं दिसणार आहे, लॅटरल इन्व्हर्शन हा रिझल्टसुद्धा आपल्याला इमेजमध्ये दिसणार आहे. म्हणजेच आपण जर काही लेटर्स जर बघितले, तुम्ही हे करून पण बघितलेलं असेल, त्याचबरोबर काही मिरर इमेज लेटर्सचे हे तुम्ही स्कॉलरशिपमध्ये पण अभ्यासलेले आहे. प्रतिमा, पाण्यामध्ये दिसणारी प्रतिमा, त्याचबरोबर मिररमध्ये प्लेन मिरर आरशामध्ये दिसणारी लेटर्सची प्रतिमा कशी असेल, ए लेटरची कशी असेल, कॅपिटल बीची कशी असेल, मग ते आपल्याला लॅटरल इन्व्हर्ट झालेले दिसतात. मग आता कोणते लेटर्स आपल्याला आहेत असे दिसत असतात की त्यांच्यामध्ये फरक होत नाही. विच लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट फॉर्म्स इमेज दॅट लुक्स द सेम ॲज द ओरिजिनल लेटर्स. मग कोणते असणार आहेत असे लेटर्स, आय असेल, एच या लेटरची इमेज, एम या लेटरची इमेज, डब्ल्यू असेल, एक्स असेल, वाय असेल, ए असेल, या लेटर्सचे इमेज आपल्याला काय दिसतात, आहे तसेच दिसतात. कारण आणि जर आपण सी बघितला, डी बघितला तर आपल्याला त्यांच्यामध्ये लॅटरल इन्व्हर्शन झालेलं दिसतं. मग आता लॅटरल इन्व्हर्शन म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये काय होणार आहे, लॅटरल इन्व्हर्शन याच्यात द इमेज ऑफ वर्ड ॲपियर लॅटरली इन्व्हर्टेड इन द मिरर. कुठला पण आपण शब्द बघितला तर त्याचं लॅटरल इन्व्हर्शन आपल्याला दिसतं. द इमेज ऑफ एव्हरी पॉईंट ऑन द वर्ड इज फॉर्म्ड बिहाइंड द मिरर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द मिरर ॲज द पॉईंट इट सेल्फ अँड दिस इज कॉल्ड ॲज लॅटरल इन्व्हर्शन. त्यालाच काय म्हटलेलं आहे, लॅटरल इन्व्हर्शन. आता याच्यामध्ये लॅटरल इन्व्हर्शन म्हणजे काय असणार आहे, तर इमेज जी आहे त्याचं इमेज ऑब्जेक्टची इमेज म्हणजेच राईट हँड साईड असेल ती आपल्याला लेफ्ट झालेली दिसणार आहे, त्याला म्हटलेलं आहे लॅटरल इन्व्हर्शन. आता तुम्ही जर प्लेन मिररमध्ये सी या ऑब्जेक्टची इमेज तुम्हाला बघायची असेल, कुठला ऑब्जेक्ट घेतलेला आहे, लेटर घेतला आपण, सी घेतला. समजा सी जर असा इथं असेल तर त्या या पॉईंटचं इमेज तुम्हाला तेवढ्याच डिस्टन्सवरती म्हणजे ते इथं झालेलं दिसणार आहे. या पॉईंटचं इमेज म्हटलं तर ते इथं येणार आहे आणि असा हा लॅटरली इन्व्हर्टेड इमेज आपल्याला सीचं दिसणार आहे. याला म्हटलेलं आहे लॅटरल इन्व्हर्शन. असं इमेज तुम्हाला दिसणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला वेन अ पर्सन स्टँड्स इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर हाऊ इज द इमेज फॉर्म्ड. त्याची इमेज कशी फॉर्म होणार आहे, जर एखादा पर्सन आरशासमोर उभारला तर त्याची इमेज कशी फॉर्म होणार आहे आणि व्हॉट इज द नेचर ऑफ द इमेज, हा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. आता एखादा पर्सन जर आरशासमोर उभारला तर तुम्ही जर आरशासमोर उभारला तर तुम्ही कसे दिसता तुम्हाला, तर पहिल्यांदा
द इमेज जी आहे ती कशी असणार आहे, इमेज ही इरेक्ट असणार आहे. इरेक्ट इमेज, व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज. इरेक्ट म्हणजेच अपराईट, जसं आहे तसं दिसणार आहे, इमेज उलटी होणार नाही. अपराईट किंवा इरेक्ट हा वर्ड आहे त्याला. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जेवढा आहे म्हणजे तो पर्सनची साईज जेवढी आहे तेवढ्याच साईजचा इमेज त्याची दिसणार आहे. आणि पर्सन आरशापासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावरती त्याची इमेज फॉर्म होणार आहे. हे बघितलेत. पण काय होणार आहे, बट द राईट हँड साईड ॲपियर्स टू बी लेफ्ट इन द इमेज. जी राईट हँड साईड आहे तो राईट हँड साईड कुठं दिसणार आहे, इमेजमध्ये डाव्या बाजूला दिसणार आहे. आणखीन द लेफ्ट हँड साईड, पर्सनचा लेफ्ट हँड साईड हा इमेजच्या काय असणार आहे, ॲपियर्स टू बी राईट हँड साईड इन द इमेज अँड दिस इज लॅटरल इन्व्हर्शन. त्याला म्हटलेलं आहे लॅटरल इन्व्हर्शन. आता तुम्हाला याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स लिहायला येणार आहेत, तर पहिलं व्हॉट इज लाईट. जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत इथं, व्हॉट इज लाईट आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज मेंट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शनचे टाईप्स कोणते आहेत. त्याच्यानंतर व्हॉट इज मिरर, हाऊ मिरर इज फॉर्म्ड. त्याच्यानंतर व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे तुम्ही क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहू शकता. आणि त्याचबरोबर व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर. प्लेन मिररमुळं तयार होणाऱ्या इमेजचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते असतात. हे पॅरलल इन्सिडेंट रे किंवा परपॅन्डिक्युलर इन्सिडेंट रे असेल तर त्याचं रिफ्लेक्शन कसं होणार आहे, त्याच्यासाठी ही डायग्रॅम. पॉईंट सोर्स असेल आणि हाऊ इमेज इज फॉर्म्ड ऑफ अ पॉईंट सोर्स बाय अ प्लेन मिरर, त्याच्यासाठी ही डायग्रॅम तुम्हाला असणार आहे. डायग्रॅम काढत असताना ॲरोजचे डायरेक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर एक्सटेंडेड सोर्ससाठी इमेज कशी फॉर्म होते त्याच्यासाठी ही डायग्रॅम आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा झालेला पार्ट वाचा आणि क्वेश्चन्स जे दिलेले आहेत सांगितलेले आहेत ते लिहा.